आज मी बनवणार आहे भरपूर सॉफ्ट, स्पंजी आणि झटपट बनणारा डोरा केक। या केकला बनवायला आपल्याला काही सेकंदच लागतात आणि हा केक तयार होतो। छोट्यांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारा हा केक घरच्या घरी अगदी सहज बनवा। बनवण्यासाठी ओव्हनचा पण वापर नाही, तर घरच्या पॅनमध्ये बनणार आहे। सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा। जर रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर याला बनवायला सगळ्यात अगोदर एक भांडं घेऊया। त्यातच 2 वाटी मैदा घालूया। मैद्याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता। तुम्ही याऐवजी गव्हाचे पीठ घेऊ शकता आणि त्यातच घालूया बारीक केलेली साखर। मी 2 वाटी मैद्यासाठी 1 वाटी साखर बारीक करून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे घेऊ शकता। त्याचबरोबर त्यात घालूया मिल्क पावडर। मिल्क पावडरमुळे एक वेगळा फ्लेवर येईल। मिल्क पावडर ऑप्शनल आहे, असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर नाही घातली तरीही चालेल। तर मी इथे अर्धी वाटी मिल्क पावडर घातली आहे आणि घालूया बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घातले आहे। तर एवढे साहित्य वापरायचे आहेत, तर हे मी सगळे चाळून घेतलेले आहेत। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे। नो अंडे, नो ओव्हन, पण टेस्ट अशी की थेट जपानच। मिक्स करून झाले की यानंतर यामध्ये घालूया 2 चमचे मध। मधामुळे छान फ्लेवर येतो, पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता यामध्ये दूध ॲड करूया। थोडे थोडे करून दूध मिक्स करून घ्यायचे आणि याचे मिश्रण तयार करायचे। हे जे दूध आहे ना, ते नॉर्मल आहे, तुम्ही कुठलेही दूध वापरू शकता। दूध जे आपण घेणार आहे ना, ते मैद्याच्या प्रमाणे घ्यायचे। 1-2 चमचे कमी किंवा जास्त लागेल। तर हे मी मिक्स केले आहे। यामध्ये एकही गिठळी राहिलेली नाहीये, एकदम परफेक्ट झालेले आहे। एक तुम्हाला दाखवते, तर तुम्ही बघताय हे मिश्रण हलकं मऊ झालेलं आहे। एवढेच पातळ करायचे आहे। हे मिश्रण 5 ते 10 मिनिटं आपल्याला फेटायचं आहे। हे मिश्रण जितकं जास्त प्रेमाने हलवाल तितकाच केक प्रेमळ लागणार। एवढेच पातळ मिश्रण करायचे। तर मिश्रण आपलं तयार आहे। आता बनवूया डोरा केक। हे सर्व केक एकसारखे येण्यासाठी तुम्ही 1 चमचा घ्या, ज्यामुळे सर्व सेम होतील केक। तर मी इथं छोटी पळी घेतलेली आहे, तुम्ही कोणताही चमचा वापरू शकता किंवा छोटी वाटी वापरू शकता। तर चला, सगळी तयारी झाली आहे। आता बनवूया झटपट डोरा केक। यासाठी कोणताही पॅन घ्या, मी नॉर्मल पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये थोडंसं तेल घालूया, छोटा चमचा। यानंतर एक टिश्यू घेऊन हे सगळं तेल पॅनमधलं पसरवायचे। पूर्ण तेल पुसून टाकायचे, तुम्हाला तेल दिसणार नाही। या पॅनमध्ये तेल घालून पुसण्याची ही प्रोसेस जी आहे ना, ती एकदाच करायची। त्यानंतर सर्व डोरा केक मिश्रण घालून बनवायचे। यानंतर जो चमचा मी घेतलेला आहे ना, मिश्रणाला मध्ये सेंटरला याप्रमाणे घालायचे। पॅनमध्ये एका जागी हे मिश्रण घालायचे। हे मिश्रण घातल्यावर वरून झाकायचे। 20 ते 25 सेकंद शिजवायचे। मला तर 25 सेकंद लागले आहेत। गॅसची फ्लेम बारीक प्रमाणात ठेवायची। आता यावरचे झाकण काढायचे। यामध्ये बबल्स आलेले आहेत। असे झाले की केक पलटून घ्यायचा। पलटण्यासाठी उलटण्याने सर्व कडे सोडवून घ्यायचे। यानंतर उलटण्याने पलटून घ्यायचे। वाव, तुम्ही बघा किती छान कलर आलेला आहे। दुसऱ्या साईडने 20 सेकंद भाजून घ्यायचे। 20 सेकंद झाले आहेत। हे पलटून तुम्हाला दुसरी बाजू दाखवते। तुम्ही बघा खालून पण किती छान बनलेला आहे। तर डोरा केक तयार झालेला आहे। याला ठेवूया एक डिशमध्ये, एकदम मऊ झालेला आहे। तर याप्रमाणे बाकीचे केक बनवूया। आता दुसऱ्यांदा मिश्रण घालण्या अगोदर गॅसची पूर्णपणे फ्लेम बारीक करायची किंवा गॅस बंद केला तरी चालेल। तर मी गॅस बंद केलेला आहे। त्यात घालूया हे मिश्रण। त्याच चमच्याने मी घातले आहे। याच्यावर झाकण झाकून ठेवायचे। आता गॅस मी चालू केलेला आहे, एकदम बारीक करायचा आणि 25 सेकंद याला शिजवून घ्यायचे। 25 सेकंद झाले आहेत। वरून बबल्स आले आहेत। आता याचे कडे सोडवून आपण पटकन याला पलटून घेऊ। आता दुसऱ्या साईडने पण 25 सेकंद भाजून घ्यायचे। याला भरपूर यमी लागणार आहे आणि एकदम सोपे आहे बनवायला। तर डोरा केक आपला तयार झालेला आहे। छोट्यांच्या व मोठ्यांच्या सर्वांचा फेवरेट डोरा केक। तुम्ही पाहू शकाल किती कलर छान आलेला आहे, एकदम सॉफ्ट, खूप फुगलेला पण आहे। हा पण आपण डिशमध्ये काढून घेऊया। तर चला, फायनली डोरा केकला आपण सेट करूया। यासाठी सर्वात अगोदर एक केक घेऊया आणि याची खालची बाजू वर ठेवायची। याच्यावर आपण चॉकलेट लावायचे, कोणतेही जे तुम्हाला आवडेल ते लावायचे। आपण हा डोरा केक घरच्या साहित्यात बनवला आहे। त्यासाठी तुम्ही डेअरी मिल्क लावलं तरीही चालेल, तर मी डेअरी मिल्कच लावणार आहे। मग मी पातळ करून घेतलेले आहे डेअरी मिल्क चॉकलेट। जर तुम्हाला चॉकलेट जर आवडत नसेल तर तुम्ही असाही केक खाऊ शकता। तर असाही केक खूप छान लागतोय। तर मी डेअरी मिल्क चॉकलेट लावायला लागली आहे, कॅडबरी।
मला डेअरी मिल्क आवडते म्हणून. कॅडबरी आहे ना ती मी पातळ करून घेतलेली आहे. आता हे केकच्या मध्ये सेंटरला आपण घालून लावून घेऊया. किती छान दिसते पहा. कॅडबरी तुम्ही जास्त किंवा कमी पण लावू शकता. तर मला आवडते त्यासाठी मी जास्त लावून घेतलेली आहे. पूर्ण कडेपर्यंत आपल्याला ही कॅडबरी लावून घ्यायची आहे. कॅडबरी लावून झाल्यावर त्यावर दुसरा केक ठेवायचा. हळूहळू प्रेस करायचा. दोन्ही एकमेकांना चिकटून बसेल. तर बस आपला हा डोरा केक तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकाल किती छान दिसतोय. सॉफ्ट, स्पंजी आणि मध्ये चॉकलेट लावलेले आहे. भरपूर यमी दिसतोय. तर याप्रमाणे बाकीचे डोरा केक तयार करते मी. तर चला तुम्हाला कट करून दाखवते. तुम्ही पाहू शकाल केकच्या मध्ये सॉफ्ट, स्पंजी आणि सेंटरला चॉकलेट. भरपूर यमी लागते आणि बनवायलाही एकदम सोपी रेसिपी आहे. झटपट काही सेकंदात बनवून तयार होतात आणि हा केक लहानांपासून मोठ्यांना खूप आवडतो. आता तुम्ही एकदा ट्राय करा. बनवल्यावर कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आजचा डोरा केक आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सोनम रेसिपीला फॉलो करा. यानंतरची रेसिपी तुम्हाला पाहायला कुठली आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.